नमस्कार. आज आपण इतिहासातील एका महान विचारवंताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो खरंच थक्क करणारा आहे. हा एक असा प्रवास आहे ज्याबद्दल खूप कमी बोललं जातं. ही एकच ओळ डॉक्टर आंबेडकरांचा संघर्ष आणि त्यांच्या ज्ञानाची उंची सांगायला पुरेशी आहे. हा प्रवास फक्त पदव्या मिळवण्याचा नव्हता, नाही, तो होता एका प्रचंड इच्छाशक्तीचा आणि बौद्धिक पराक्रमाचा. डॉक्टर आंबेडकरांची ज्ञानाची आस त्यांना अक्षरशः जगभरात घेऊन गेली, सर्वोत्तम विद्यापीठांपर्यंत. पण गंमत म्हणजे ह्या अविश्वसनीय प्रवासाची सुरुवात झाली होती भारतात, जिथे त्यांना पावलोपावली सामाजिक विषमतेचा सामना करावा लागला होता. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून. भारतात इतक्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षणाचं पहिलं पाऊल टाकलं तरी कसं, ते पाहूया. त्यांचा प्रवास सुरू झाला तो साताऱ्यातून, तिथल्या सरकारी हायस्कूलमधनं. मग ते गेले मुंबईला एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये, आणि मग आलं 1907 साल. त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली, म्हणजे त्या काळची 10वी आणि कॉलेज प्रवेशासाठीची सगळ्यात महत्त्वाची परीक्षा. आणि ही काही साधी गोष्ट नव्हती. खरं तर ही एक ऐतिहासिक घटना होती, कारण असं करणारे ते त्यांच्या समाजातून पहिलेच विद्यार्थी होते. विचार करा, पहिलेच. पुढे 1912 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात BA पूर्ण केलं. आणि खरं सांगायचं तर त्यांच्या भविष्यातल्या महान कार्याचा पाया इथेच घातला गेला होता. भारतात पदवी तर घेतली, पण त्यांची ज्ञानाची भूक आणखीनच वाढली होती. आता वेळ होती एका मोठ्या झेपेची, आणि ही झेप होती थेट अमेरिकेकडे, जगातल्या एका सर्वोत्तम विद्यापीठात, न्यूयॉर्कमधली कोलंबिया युनिव्हर्सिटी. हो, हेच ते ठिकाण जिथे त्यांच्या बौद्धिक प्रवासाला एक जबरदस्त वेग मिळाला. आता इथे जरा बघा, त्यांच्या शिक्षणाचा वेग पाहून खरंच थक्क व्हायला होतं. फक्त 2 वर्षात, म्हणजे विचार करा, फक्त 2 वर्षांच्या आत 1915 मध्ये अर्थशास्त्रात MA आणि लगेच 1917 मध्ये PhD पूर्ण. आणि त्यांचे विषय बघा, प्राचीन भारतीय व्यापार आणि ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्त व्यवस्था. यावरून त्यांच्या अभ्यासाची खोली आणि दूरदृष्टी किती होती याचा सहज अंदाज येतो. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात होती. त्यांची ज्ञानाची भूक इथेच संपली नाही. अमेरिकेनंतर त्यांचा पुढचा प्रवास होता लंडनचा, आणि इथेच त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचं शिखर गाठलं जाणार होतं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, म्हणजेच LSE, जगातली आणखी एक प्रचंड नामांकित संस्था. हे त्यांचं पुढचं शैक्षणिक घर बनलं. इथेही त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची कमालच केली. 1921 मध्ये MSc आणि मग 1923 मध्ये DSc, म्हणजेच डॉक्टर ऑफ सायन्स, ही त्यांची दुसरी डॉक्टरेट होती बरं का. आणि त्यांचा तो प्रबंध द प्रॉब्लेम ऑफ द रुपी याने तर पुढे अक्षरशः इतिहास घडवला. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, अर्थशास्त्राचा इतका गहन अभ्यास करत असतानाच ते एका दुसऱ्याच पण तितक्याच महत्त्वाच्या विषयाचं शिक्षण घेत होते, आणि तो विषय होता कायदा. तेही लंडनच्या सगळ्यात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक, ग्रेज इनमधून. आणि त्याच वर्षी, म्हणजे 1923 मध्ये त्यांनी बॅरिस्टर ॲट लॉ ही कायद्यातली एक मोठी पदवी मिळवली. याचा अर्थ काय, तर त्यांना थेट ब्रिटिश कोर्टात वकिली करण्याचा अधिकार मिळाला. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एकाच वेळी अर्थशास्त्र आणि कायदा. का? कारण त्यांना पक्क माहीत होतं की सामाजिक न्यायासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी देशाची आर्थिक रचना समजणं जेवढं गरजेचं आहे, तेवढंच कायदेशीर हक्कांसाठी लढता येणंही महत्त्वाचं आहे. इथे एक गोष्ट आपण पुन्हा लक्षात घेऊया. डॉक्टर आंबेडकरांनी एक नाही तर 2 डॉक्टरेट पदव्या मिळवल्या होत्या. एक अमेरिकेतून PhD आणि दुसरी लंडनमधून DSc. त्या काळात जगभरातल्या कुठल्याही विद्वानांसाठी ही एक म्हणजे अत्यंत दुर्मिळ आणि विलक्षण कामगिरी होती. त्यांचं शिक्षण फक्त कागदावरच्या पदव्या नव्हत्या, त्याचा देशावर किती थेट आणि मोठा परिणाम झाला याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांचा तो द प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा प्रबंध आठवतोय? त्याच प्रबंधातल्या संकल्पनांवर आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. म्हणजे विचार करा, हे फक्त एक थिसिस नव्हतं, तर देशाच्या आर्थिक रचनेचा तो एक मजबूत पाया होता. चला तर मग आता त्यांच्या या संपूर्ण प्रवासावर एकदा पटकन नजर टाकूया. हा प्रवास खरंच एका ज्ञानसागरापेक्षा कमी नाही. ही एक स्लाईड बघा. यात त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा सार आहे. मुंबईपासून सुरू झालेला हा प्रवास थेट अमेरिका आणि लंडनपर्यंत कसा पोचला, हे सगळं इथे दिसतंय.
अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कायदा, वेगवेगळ्या क्षेत्रांतील त्यांच्या पदव्यांची ही यादी पाहिली ना, की माणूस खरंच अवाक होतो. आणि शेवटी हा एक प्रश्न, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. ज्या व्यक्तीला एकेकाळी वर्गात नीट बसूसुद्धा दिलं जात नव्हतं, तीच व्यक्ती केवळ आणि केवळ आपल्या ज्ञानाच्या अफाट सामर्थ्यावर एका विशाल राष्ट्राचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माता कशी बनली?